नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एज्युट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि या चॅनलवरती आपण पाहत असतो इयत्ता 8वी असेल, 9वी असेल, 10वी असेल यांच्या गणित, इंग्लिश आणि सायन्स या संबंधित व्हिडिओज. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीतील गणित भाग 1 म्हणजेच मॅथ्स 1 मधील पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजेच काय मराठीमध्ये, तर दोन चलातील एक सामायिक रेषीय समीकरणे, दोन चलातील रेषीय समीकरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि तुम्हाला तर माहिती आहे की माझा आतापर्यंत 18+ वर्षाचा अनुभव आहे टीचिंगचा, आणि या माझ्या या एक्सपिरियन्स मधून, माझ्या या अनुभवातूनच मी अशा काही ट्रिक्स आणि टिप्स बनवलेल्या आहेत, ज्या तुम्हाला तुमचे मार्क्स ग्रोथ करण्यासाठी आणि न समजलेला कंटेंट समजण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. तर चला सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. सर्वप्रथम प्रत्येक पाठाला एक टायटल असतं, आणि ते टायटल समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामध्ये अर्थ दडलेला असतो. तुम्ही जर नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, या पाठामध्ये टायटलमध्ये तुम्हाला दिसतंय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरणे. आता या टायटल बद्दल आपण पाहूयात. या ठिकाणी कॉन्सेप्ट क्लिअर करू की काय आहे नक्की पाठ. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, याच्यामध्ये आपण बघूयात टू व्हेरिएबल्स आहेत. व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल? तर चले, पण ती किती? दोन. तर तुम्हाला चलांबद्दल काय माहित आहे? तर ज्याच्यामध्ये एबीसीडीतले लेटर्स येतात त्याला आपण व्हेरिएबल चल बोलतो. या ठिकाणी दोन येणार आहेत, एवढं क्लिअर? ठीक. पुढे आहे लिनियर. दिस वर्ड इज मेड फ्रॉम द लाईन. रेषीय, मागच्या वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल इक्वेशनचे टाइप होते लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्युबिक इक्वेशन. त्याच्यामध्ये लिनियर हा शब्द पाहिलाय, परंतु तरी सुद्धा सांगतो, लिनियर म्हणजे रेषीय. रेषीय म्हणजे सरळ रेषेतलं. इन शॉर्ट असं डोक्यात ठेवूयात, त्याचा मॅक्झिमम इंडेक्स 1 असतो, म्हणजे त्याची कोटी 1 असते. याला लिनियर इक्वेशन बोलतात, रेषीय बोलतात. लक्षात येत आहे का? ठीक आहे, चला. रेषीयचा पण अर्थ समजला. आता आपण थोडस मांडण्याचा प्रयत्न करू, मग तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली. याच्यामध्ये काय असणार आहे बाळांनो? मॅक्झिमम इंडेक्स कोटी 1 असेल, इंडेक्स 1 असेल. त्याचबरोबर जे व्हेरिएबल आहेत म्हणजे चल असतील ती 2 असतील. आता दोन चलामध्ये काय येतं? एबीसीडीतली अक्षरे येतात, इथं लेटर्स येतात. हे आपल्याला कळलं या पाठामध्ये. मग सर्वात महत्वाची गरज आहे ते समजून घेण्याची की व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ दिस चॅप्टर. याचं सामान्य रूप काय, म्हणजे काय बाळांनो? तर या पाठामध्ये ज्या प्रकारची गणित येणार आहेत त्याचं रूप कसे असेल, म्हणजे कसल्या स्वरूपाची गणित येतील. तर चला पाहूयात आपण स्टँडर्ड फॉर्म कसा आहे. तर या पाठाचा स्टँडर्ड फॉर्म कसा तयार होतो बघा. दोन चल आहेत आणि त्याची कोटी 1 आहे. लक्ष द्यायचं या ठिकाणी. ax प्लस by इज इक्वल टू c हा याचा स्टँडर्ड फॉर्म आहे. आणि हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मी सांगतो, x आणि y हे या ठिकाणी व्हेरिएबल आहेत. आपण पाहिलं दोन व्हेरिएबल असतात. ओके, तुम्ही बोलणार सर एबीसी पण इथं आलेले ते पण अक्षर आहेत, परंतु ए बी सी म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. ए बी आणि सी म्हणजे हे कोइफिशियंट आहेत. कोइफिशियंट मराठीमध्ये त्याला सहगुणक असं बोलतात. मग ही सहगुणक आहेत म्हणजे काय येतं इथं? तर इथं संख्या येतात, नंबर्स येतात. काय येतात? नंबर्स. मग एबीसीच्या जागेवरती नंबर येणार आणि एक्स वायच्या जागेवरती लेटर येणार. तुम्हाला समजतंय का? या ठिकाणी दोन व्हेरिएबल म्हणजे दोन चल येतील एबीसीतली, आणि एबीसीच्या जागेवरती अक्षर येतील, सॉरी संख्या येतील. तर चला मग मला या स्वरूपात एक्झाम्पल तुम्ही तयार करून दाखवा. काय असेल एक्झाम्पल बनेल? तर याचं एक्झाम्पल कसं तयार होतंय ते बघा. ए बी सी च्या जागेवरती मी संख्या टाकणार. लक्ष द्या, या ठिकाणी एक एक्झाम्पल लिहितोय मी. 2x प्लस 5y इज इक्वल टू 7. लक्षात येतंय का बघा तुमच्या? मी ए बी सी च्या जागेवरती नंबर्स टाकले, संख्या टाकल्या, आणि एक्स वाय तसंच ठेवलं. तर हे त्याचं एक उदाहरण झालं. म्हणजे आपल्याला या पाठामध्ये अशा स्वरूपाचे एक्झाम्पल्स पाहायला मिळणार आहेत, आणि ती एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मग हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे. इथून पुढे सर्वांना हा स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. याचं रिझन सांगतो, कारण या पाठामध्ये येणारे सर्व एक्झाम्पल या स्वरूपाचे असतील,
आणि जर या स्वरूपात नसतील तर आपल्याला ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. ते मी वेळोवेळी तुम्हाला सांगेन. आता हाऊ मेनी प्रॅक्टिस सेट्स आर देअर, या ठिकाणी किती सराव संच आहेत हे पण महत्वाचं आहे. या पाठामध्ये किती सराव संच आहेत, तर या पाठामध्ये एकूण 5 प्रॅक्टिस सेट आहेत आणि ते 5 प्रॅक्टिस सेट सर्व याच स्टँडर्ड फॉर्म मध्ये गणितात असतील. जरी नसतील तरी ते आपल्याला कन्वर्ट करावं लागतील आणि सॉल्व्ह करावं लागतील. ते आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेट वाईज ज्यावेळेस स्टडी करणार आहोत त्यावेळेस पाहू. आता याचं वेटेज किती आहे, हे बोर्ड एक्झामला किती मार्क्सला आहे, तर साधारणतः बोर्ड एक्झामला हा चॅप्टर 8 ते 10 मार्क्सला येत असतो. म्हणजे जवळजवळ एक जरी चॅप्टर आपण व्यवस्थित केला तरी आपण 8 ते 10 मार्क्स मिळवू शकतो बोर्ड एक्झाम मध्ये. त्याच्यामुळे या धड्याकडे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देणं आणि काळजीपूर्वक याच्यातील एक्झाम्पल सोडवणं गरजेचं आहे. तर चला पाहूयात पुढे. तुम्हाला आपल्या या चॅप्टर बद्दल ओळख झाली, तुमची माहिती मिळाली की कशा स्वरूपाचा चॅप्टर असेल, कशा स्वरूपाचे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपल्याला या पाठामध्ये जे आपण व्हिडिओज पाहणार आहेत ते काय आहेत, तर पुढील व्हिडिओ आपले जे येणार आहेत ते आहेत प्रॅक्टिस सेट वाईज. म्हणजे प्रत्येक सराव संचावरती डिपेंडन्स एक व्हिडिओ बनणार आहे. म्हणजे प्रॅक्टिस सेटचा एक व्हिडिओ होईल, प्रॅक्टिस सेट 1.2 चा एक होईल, 1.3 चा एक होईल, 1.4 चा एक होईल, 1.5 चा एक होईल आणि गरजेनुसार मला जर वाटलं की याच्यातील अजूनही काय IMP क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओज बनवला जाईल. मग हे सर्व डाटा, ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि सर्वप्रथम आपल्याला चांगली माहिती मिळावी हे तुम्हाला अपेक्षित असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. तसंच त्यासमोरील बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटले की तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आपण मॅथ्स 1 इयत्ता 10वी ची सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय की इयत्ता 10वीतील जो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, म्हणजे दोन चलातील एक सामायिक बोलूयात किंवा रेषीय समीकरणांचा जो पाठ आहे त्याच्यात आपण प्रॅक्टिस सेट वाईज व्हिडिओज पाहणार आहोत. आणि आज जो व्हिडिओ पाहणार आहे तो आहे प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे 1.1 वरती आधारित व्हिडिओ. तर हा व्हिडिओ कोणतीही वेळ न दवडता मी सुरू करतोय. तुम्ही पण तेवढ्याच ताकदीने हजर राहा, सर्व व्हिडिओ पूर्ण पहा, कारण लास्टला मी काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहेत त्या तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरणार आहेत. ओके, बघा बाळांनो, थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. माझा 18 वर्षाचा अनुभव असल्या कारणाने मी थोडीशी मेथड्स माझी स्वतःची फाइंड आउट केलेली की कसं शिकवल्यावरती मुलांना समजेल. तर माझी टीचिंग स्टाईल समजून घ्या. आपण 1.1 शिकणार आहोत, पण 1.1 शिकायचा तर कसा, यासाठी प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय आहे हे अगोदर आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. व्हॉट इज इन प्रॅक्टिस सेट 1.1. 1.1 या प्रॅक्टिस सेट मध्ये काय आहे हे जर आपल्याला क्लिअर झालं तर आपण त्याच प्रमाणात स्टडी करू. तर मी सांगतो असं का मी टीच करतो, तर सर्वात पहिल्यांदा 1.1 हे आपले टार्गेट आहे, बरोबर का रे. मग टार्गेटच माहित नाही तर तुम्ही प्रयत्न काय करचाल. जर आपल्याला टार्गेट सेट असेल तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करणार आणि प्रयत्न करत करतच आपण ते टार्गेट अचीव करू शकतो, ते टार्गेट आपण मिळवू शकतो. मग सर्व विद्यार्थ्यांना आपलं टार्गेट माहित पाहिजे आणि ते टार्गेट माहित असल्याशिवाय त्यानुसार आपण स्टेप घेत नाही, त्यानुसार आपण प्रयत्न करत नाही आणि जर योग्य प्रयत्न नाही झाले तर ते आपलं टार्गेट अचीव होत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं टार्गेट फायनल पाहिजे. जसं की इयत्ता 10वी मधील बोर्डचे तुमचं पर्सेंटेजचं टार्गेट फिक्स आहे आणि ते अचीव करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. 100% तुमचं टार्गेट अचीव होणार आहे, तुम्हाला मिळणार आहे. ओके, डन. चला, तर आता प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय आहे हे पाहूयात आपण. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन, म्हणजे खाली दिलेली जे इक्वेशन्स आहेत ते सॉल्व करा. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करा, सोडवायचे आहेत इक्वेशन. आता बघूयात आपण कशा स्वरूपाचे इक्वेशन्स आहेत. तर तुम्ही बघा, 3a + 5b = 26 हे एक आहे, a + 5b = 22 हे दुसरं आहे. म्हणजे एकाच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेली असतील, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये 2 इक्वेशन असतील आणि हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायला लावले. ठीक आहे, डन. आपल्याला कळलं की याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे, परंतु नीट जर काळजी करत गेला तर तुम्हाला 7वं आणि 8वं थोडंसं इरेग्युलर एक्झाम्पल दिसतंय. बघा, या ठिकाणी 99 आहे, इथं 101 आहे, इकडं 101 आहे, इथं पण 99 आहे. म्हणजे पहिल्यांदा x चा कोएफिशियंट होता तो y ला गेला आणि जो y चा कोएफिशियंट होता तो x ला गेला. सेम या 8व्या पण एक्झाम्पल मध्ये आहे. मग हे थोडंसं वेगळ्या ट्रिक्सनं सुटतात, ते पण मी सांगणार आहे.
चला आपण क्लिअर झालो. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. तर ही कशी सॉल्व्ह केली जातात हे आपण पाहूयात. आता सर्वात महत्वाची गोष्ट, आणि हेच माझं खासियत आहे टीचिंग मधलं, त्याच्यामुळे माझे विद्यार्थी 95, 96, 97, 98, 99 एकेकाळी एकदा तर 100 सुद्धा मार्क्स मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना. आणि ती खासियत म्हणजे काय, हा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. मग याच्यासाठी तुमच्याकडे आवश्यक नॉलेज काय असावं, बेसिक नॉलेज कोणचं असलं पाहिजे तुमच्याकडे. कारण सर्व विद्यार्थ्यांचा एक वीक पॉइंट असतो, त्यांचं बेसिक कच्चं असतं. आणि ते जर बेसिक कच्चं असेल तर तुम्ही नाही सॉल्व्ह करू शकत 10वीतले एक्झाम्पल. 10वी खूप सोपी आहे, परंतु इट्स डिपेंड ऑन दी बेसिक विच इज कवर्ड इन युअर प्रिव्हियस स्टँडर्ड. तुम्ही पूर्वीच्या वर्गांमध्ये जे बेसिक शिकलात त्या बेसिक वरतीच आधारित हा 10वीचा वर्ग आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय बेसिकचे पॉइंट्स महत्वाचे तुम्हाला माहित पाहिजेत. ते जर पॉइंट्स किंवा ते बेसिक आपल्याला जमलं तर आपल्याला गणित जमतील. तर तो पॉइंट्स काय आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे आपल्याला पुटिंग व्हॅल्यूज, म्हणजे किमती ठेवून एक्झाम्पल सोडवता आलं पाहिजे, किंमत ठेवता आली पाहिजे. आता हे काय आहे तर हे मी तुम्हाला शिकवेलच ज्यावेळेस आपण सांगणार आहोत त्यावेळेस. मग हे पुटिंग व्हॅल्यू हे एक मस्ट आणि गरजेची गोष्ट आहे जी बेसिक मॅथ्स मध्ये येते. अशाच तुम्हाला बेसिक मॅथच्या काही अडचणी असतील तर आपण बेसिक मॅथ्स साठी एक कोर्स तयार केलेला आहे. तो आपल्या मोबाईल ऍप मध्ये आहे. तो मोबाईल ऍप मधील कोर्स घ्या. पूर्ण कोर्स पाहिल्यानंतर माझा शब्द आहे, तुम्हाला कशा स्वरूपाचे एक्झाम्पल्स अवघड जाणार नाहीत. हा कोर्स मी इयत्ता 5वी पासून 5वी असेल, 6वी असेल, 7वी असेल, 8वी असेल, 9वी असेल आणि 10वी असेल या सर्व वर्गांसाठी बनवलेला आहे. बेसिक टू ऍडव्हान्स त्याच्यामध्ये कंटेंट टाकलेले आहेत, जेणेकरून मुलांना गणिती क्रिया सहज आणि सोप्या पद्धतीने शिकता येतील आणि त्याच्या आधारे 9वी आणि 10वी तसेच 8वी सुद्धा चांगल्या पद्धतीने सोडवता येईल किंवा चांगल्या पद्धतीने तुम्ही पास होतात. आता पुटिंग व्हॅल्यूचं एक एक्झाम्पल पाहूयात, म्हणजे तुम्हाला त्या गोष्ट क्लिअर होईल काय आहे हे. आता या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतो. x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 4 असं एक एक्झाम्पल आहे. आणि तुम्हाला सांगितलं जातं x ची व्हॅल्यू 3 घ्या, देन फाइंड y. x ची किंमत 3 घ्या आणि y काढा. 3 प्लस 2y इज इक्वल टू 4. आता याच्यात नंतर ऑपरेशनची गरज असते. काही काही मुलं 3 आणि 2 5y लिहितात, इथं चुकतं कारण हे लाईक टर्म्स नाहीयेत. ऑपरेशन हे सेम पदांचं होत असतं. मग 3 आणि 4 हे प्युअर नंबर आहेत, म्हणजे मोकळे नंबर आहेत, तर ते दोघं एकत्र येतात. मग या ठिकाणी काय राहतं तर फक्त 2y राहिलं इकडं. मग इकडं राईट साईडला 4 होतं. मग हे तरी काहीच चिन्ह नाही म्हणल्यावर प्लस आहे, इकडं राईट साईडला गेल्यावरती मायनस झालं. 2y इज इक्वल टू 4 मायनस 3 1 आलं. आणि 2 आणि y मधले कसलं साइन आहे तर इथं मल्टिप्लायचं साइन आहे आणि मल्टिप्लाय राईट साईडला गेल्यावरती डिवाइड होतं, म्हणजे y इज इक्वल टू 1/2. तर या स्वरूपाचं बेसिक नॉलेज तुम्हाला इथं असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, एखादं इक्वेशन देतील, त्या इक्वेशन मध्ये एका व्हेरिएबलची x ची किंवा y ची कुठल्या पण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू देतील आणि आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. हे जर बेसिक नॉलेज तुमच्या जवळ असेल तर 100% या पाठामध्ये तुम्ही चांगले मार्क्स किंवा या प्रॅक्टिस सेटमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता. चला, बेसिक बद्दल तुम्हाला कोर्सची माहिती दिलेली आहे. नक्कीच तुम्ही ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड कराल प्ले स्टोअरवरून आणि कोर्स घ्याल. चला पुढे बघा. आता आपण 1.1 सोडवायचं आहे, त्याच्यामध्ये काय आहे हे समजलंय आपल्याला. आणि ते सोडवण्यासाठी एक मेथड आहे, तिचं नाव आहे एलिमिनेशन मेथड्स, म्हणजे लोप पद्धती. लोप हा शब्दशः अर्थ आहे, मी थोडासा साधा आणि सोपा शब्द सांगतो तुम्हाला. घालवणे हे डोक्यात ठेवायचं, म्हणजे आपल्याला कुठलं तरी एक व्हेरिएबल घालवायचंय. ओके, क्लिअर. एका एक्झाम्पल मध्ये 2 व्हेरिएबल असणार आहेत, त्यातलं एक व्हेरिएबल लोप करायचं, एलिमिनेट करायचं, घालवून टाकायचं. ही पद्धत आहे, याला एलिमिनेशन पद्धत बोलतात. ती कशी सॉल्व्ह केली जाते हे माझे स्टँडर्ड ट्रिक्स तुमच्यासाठी, माय ट्रिक्स आणि इट्स स्टेप्स. त्याच्या स्टेप्स बघा. पहिली ट्रिक्स काय आहे, दिलेलं एक्झाम्पल म्हणजे गणित हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये असलं पाहिजे. व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म, आत्ताच आपण पाहिला, ax प्लस by इज इक्वल टू c. या रूपात गणित असलंच पाहिजे, नसेल तर करावं लागेल. क्लिअर. पहिली ट्रिक्स क्लिअर झाली. दुसरी ट्रिक्स आहे लाईक टर्म्स शोधणे. म्हणजे काय, एकसारखी पदे शोधायची. आता एकसारखी पदे कोणाला बोलतात तर 2 इक्वेशन आहेत आणि त्याच्यामध्ये इकडं पण 5x आहे आणि तिकडं पण 5x आहे, म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये 5x आलं तर याला लाईक टर्म बोलतात. ही शोधायची, हे डोळ्याने दिसतील आपल्याला 5x
किंवा y ची संबंधित असेल 3y 3y असं शोधायचं. आणि जर नसतील तर करणे मस्ट. जर लाईक टर्म नसतील तर करणे ते कशी करायचे आपण पाहू गणित सोडवताना. पण कंडिशन समजून घ्या. पहिली कंडिशन गणित स्टँडर्ड फॉर्म मध्ये असावा. दुसरं लाईक टर्म शोधणे नसतील तर करणे. आणि तिसरी कंडिशन काय आहे एक्झाम्पल सोडवण्याची, जर जे आपल्याला लाईक टर्म्स फाइंड आउट झालेत ना त्याच्यामध्ये सेम साइन असेल म्हणजे सेम चिन्ह असेल तर वजाबाकी करणे, आणि भिन्न चिन्ह असेल तर बेरीज करणे. लक्षात येतंय का बघा. आता हे सपोज आपले हे 5x 5x लाईक टर्म्स आहेत. इथं 5 ला कुठलं चिन्ह नाही म्हणजे प्लस साइन, इथं पण प्लस आहे म्हणजे हे प्लस प्लस साइन आहे. मग हे सेम साइन आहे का डिफरंट साइन आहे, तर सेम साइन आहे. दोन्हीसाठी सेम साइन. मग सेम साइन असल्यावरती वजा करायचं, आणि जर डिफरंट साइन आलं म्हणजे एकाला प्लस आणि एकाला मायनस असेल तर बेरीज करायची. एवढ्या 10 ट्रिक्स फॉलो करायच्या आणि पूर्ण गणित सोडवायचं, आणि याचे 3 मार्क्स पक्के आपले. तर या ट्रिक्स फॉलो करायच्यात आणि याच पद्धतीने गणित सोडवायचे. चला पाहूयात आपण गणित कसं सुटतं. ट्रिक्स तुम्ही विसरायच्या नाहीयेत आणि विसरू नयेत म्हणून मी इथं कोपऱ्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत, त्याच्यानुसारच आपण ऑपरेशन करणार आहोत. बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. ते एक्झाम्पल काय आहे तर 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, आणि त्याच्यामध्ये दुसरं इक्वेशन आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता हे मी खाली राईट करतो, पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, a प्लस 5b इज इक्वल टू 22. ओके डन. आता आपण आपल्या ट्रिक्स फॉलो करणार आहे. पहिली ट्रिक्स काय आहे, दिलेलं गणित स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे, सामान्य रूपात गणित असावं. सामान्य रूप काय आहे माहित आहे तुम्हाला, ax प्लस by इज इक्वल टू c. मग दिलेलं गणित बघा आहे का, ax म्हणजे इथं x नाही दिसणार, परंतु समजून घ्या इथं इज इक्वल टू चं साइन असेल याच्या राईट साइडला, फक्त संख्या असेल मोकळी, आणि दोन्ही व्हेरिएबल लेफ्ट साइडला असतात. मग तसं इथं दिसतंय का, दिसतंय. इथं पण दिसतंय. मग मी आता आन्सर कसं राईट करतोय बघा, 5b इज इक्वल टू 26, दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. हे माझं पहिलं इक्वेशन आहे. आणि a प्लस 5b इज इक्वल टू 22 हे माझं दुसरं इक्वेशन आहे. डन. पहिली कंडिशन फुलफिल झाली आपली. दुसरी कंडिशन, याच्यामध्ये लाईक टर्म शोधायचे आणि नसतील तर करायचे. आता शोधूयात आपण लाईक टर्म्स दिसतात आहेत का. इथं 3a आहे, इथं a आहे, म्हणजे इथं 3 आहे आणि इथं एकच a आहे. इथं 5b आहे, इथं पण 5b आहे, म्हणजे हे दोघं लाईक आहेत, एकसारखी पदे आहेत. क्लिअर. डन. दुसरी पण कंडिशन आपली फुलफिल झाली. आता तिसरी कंडिशन समजून घ्यायची. काय आहे तिसरी कंडिशन, जर लाईक टर्म्सला सेम साइन असेल म्हणजे सेम चिन्ह असेल तर मायनस करायचं, आणि डिफरंट चिन्ह असेल तर प्लस करायचं. बघा या ठिकाणी इथं प्लस आहे आणि इथं पण प्लस आहे, म्हणजे सेम साइन आहे. सेम साइन असल्यावरती आपण काय करतो तर सबट्रॅक्शन करतो, वजा करतो. डन. तिन्ही कंडिशन फुलफिल झाल्या. तुम्ही म्हणणार सर ट्रिक्स तर संपल्या परंतु गणितच संपलं नाही. हीच तर मूळ खासियत आहे 10वी शिकण्याची. ट्रिक्स वरती तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय म्हणजे तुम्ही अंतिम घडीपर्यंत पोहोचलाय. फक्त मांडणी करायची गरजेची आहे, गणित ऑटोमॅटिकली सुटणार आहे. चला दाखवतो सिद्ध करून. वजा करायचंय, कसं करायचं. आता मला सांगा बाळांनो, आपण ही पद्धत काय आहे घालवण्याची, म्हणजे 5b ला 5b घालवणार आहे आपण. क्लिअर. मग राहिलं काय 3a आणि a. आता याच्यातलं मोठं कोणतं 3a. तुम्हाला माहिती आहे वजाबाकीमध्ये मोठ्यातून छोटं वजा होतं, मग मोठं वरती लिहू. ओके. चला मग हे इक्वेशन मी वरती लिहितो, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, आणि दुसरं खाली लिहितो a प्लस 5b इज इक्वल टू 22. ओके डन. आता आपलं काय ठरलंय, वजा करायचं नाही ह्या दोघांचं. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का बघा, वजामध्ये साइन चेंज होतात, चिन्ह बदलतात. इथं प्लस होतं म्हणल्यावर त्याचं मायनस झालं, इथं पण प्लस होतं त्याचं मायनस झालं, इथं पण प्लस होतं त्याचं मायनस झालं. ओके. मग आता काय झालं तर बघा, 5b हे प्लस आहे आणि हे 5b मायनस आहे, मग प्लस मायनस मायनस होतं. इन शॉर्ट 5 5 गेले म्हणजे ते एकमेकाला एलिमिनेट झाले, गेले. आता बघा 3a मधून a गेला, किती राहिलं, 3 मधून 1 गेला 2a, आणि इकडे 26 मधून 22 गेले. का 22 गेले तर वजा 22 साइन आहे बाळांनो, प्लस 26 आणि मायनस 22 4 राहिलं. इथपर्यंत 10वीचा अभ्यास होता. इथून पुढे बेसिकचं नॉलेज आहे. जर बेसिक तुमचं कच्चं असेल तर काही उपयोग नाही. 10वीचा अभ्यास त्या 3 ट्रिक्स वरती डिपेंड आहे. चला आता मला सांगा 2 आणि a याच्यामध्ये कसलं चिन्ह आहे,
गुणिले मग तिकडे गेल्यावरती काय होईल 4/2 भागिले होतं मग 2 ने 4 ला भाग लावला उत्तर किती आलं ए ची किंमत आली 2 बे 2 4 चला इथपर्यंत क्लिअर ए ची आली परंतु याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत बी ची व्हॅल्यू आपली काढायची राहिलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जी बेसिक गरजेची गोष्ट होती ती कोणती होती रे पुटिंग व्हॅल्यूज आवश्यक गोष्ट कोणती होती तुम्हाला पुटिंग व्हॅल्यूज जमल्या पाहिजेत चला ए ची किंमत दिली बी ची काढू तर तत्पूर्वी यामध्ये एक गोष्ट लिहायची राहिली ते सांगतो आपण इथं वजाबाकी केली जी ऍक्टिव्हिटी केली ती राईट करायची असते सबट्रॅक्ट सेकंड फ्रॉम फर्स्ट मराठीवाले काय लिहितील 1 व 2 ची वजाबाकी करू आता बघा बाळांनो मराठीवाल्यांचं सोपं असतं सेमीवाले इथं लॉजिक सांगतो फ्रॉम आणि फ्रॉम शब्दाच्या पुढे मी 1 नंबर लिहिलाय हे कशावरून ठरायचं इथं 2 लिहायचंय आणि इथं 1 लिहायचंय तर जी इक्वेशन आपण वरती लिहिलं का नाही त्याचा नंबर किती तो इथं लिहायचा मग सबट्रॅक्ट सेकंड फ्रॉम फर्स्ट सेकंड नंबर फर्स्ट मधून सबट्रॅक्ट केलं मराठीवाल्यांचं कव्हर होतंय 1 व 2 ची वजाबाकी करू कशीही करा काही फरक पडत नाही आता ए ची किंमत तुम्हाला 2 आलेली आहे आपल्याला बी ची किंमत काढायची आहे मग मी बोलतो मराठीमध्ये मुलांना शिकवता द व्हॅल्यू ऑफ ए पुटिंग कशात बी ए ची किंमत कशात बी ठेवा कशात म्हणजे कशात ठेवायची इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा अदरवाइज सेकंड मध्ये ठेवा बी ची किंमत येणारच पण तरी सुद्धा थोडंसं हलकं इक्वेशन बघायचं जेणेकरून आपल्याला त्रास कमी होईल बघा थोडंसं हलकं काही नाही दोन्हीतही कशात सेमच दिसतंय एवढं काय हलकं जाड दिसत नाहीये तर आपण पहिल्यामध्ये ठेवू अथवा दुसऱ्यामध्ये ठेवू बघा दुसरं थोडंसं हलकं आहे इथं 3 वाढला इथं ए नाही 3 नाहीये चला मग काय बोलणार मी द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू पुट इन इक्वेशन सेकंड म्हणजे मराठीवाले काय लिहिणार ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू चला 2 नंबरचं समीकरण लिहायचंय आपल्याला आता ए प्लस 5b इज इक्वल टू 22 असं 2 नंबरचं इक्वेशन आहे ओके आता आपल्याला ए ची किंमत टाकायची आहे 2 मग 2 अधिक 5b बरोबर 22 मग 2 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावरती काय होईल तर मायनस होईल मग 5b बरोबर 20 येणार आहे 22 मधून 2 गेले बी आणि 5 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे भागाकार झालं आणि 5 ने बी ला भागलं तर उत्तर 4 आलं या ठिकाणी आपलं एक्झाम्पल संपतं ए ची किंमत मिळाली बी ची किंमत मिळाली फायनली आन्सर आपल्याला लिहिताना कसं लिहायचं असतं ते समजून घ्या सोल्युशन म्हणजे याचं उत्तर अगोदर ए चाल्या परत बी चाल्या आणि हे आपलं फायनल उत्तर असतं आणि तुम्ही 3 मार्काचं काम केलेलं आहे चला अजून एक एक्झाम्पल पाहूयात या एक्झाम्पल मध्ये लाईक टर्म्स होते आपण पुढे पाहूयात लाईक टर्म्स नसलेले एक्झाम्पल कसं सोडवायचं ओके तर ते एक्झाम्पल काय आहे हे मी सांगतो x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि दुसरे इक्वेशन आहे त्याच्यातलं 3x मायनस 2 इज इक्वल टू 7 आता आपण आपली कंडिशन सोडायच्या नाहीत आपल्या या 3 ट्रिक्स आहेत त्या फॉलो करायच्या पहिली कंडिशन गणित दिलेलं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सामान्य रूपात गणित असावं आहे का आहे याला आपण 1 नंबर देणार बरोबर हे 1 नंबरचं इक्वेशन झालं दुसरं इक्वेशन आहे का आहे हे दुसरं इक्वेशन झालं याच्यानंतर दुसरी पायरी दिले लाईक टर्म शोधायचे नसतील तर करायचे आता याच्यामध्ये लाईक टर्म्स आहेत का बघा इथं 1x आहे इथं 3x आहे नाही 7y आहे 2y आहे नाही मग आपल्याला लाईक टर्म्स करायचे मग लाईक कोणाला करायचंय तर x करा अदरवाइज y करा तरी चालेल मग तुम्हाला काय करायला आवडेल x करा नाही तर y करा चला सोपं कुठलं जाईल ते पण बघा इथं 3x आहे इथं 1x आहे 3 ने मल्टिप्लाय केलं की हे रिकव्हर होईल लगेच 3x ओके डन चला घेऊयात आपण लाईक टर्म्स करायला मग काय ठरलं तुम्हाला की बाबा दुसऱ्या इक्वेशन मध्ये 3 आहे पहिल्या इक्वेशन मध्ये 3 आणावं लागेल म्हणून आपण काय लिहिणार माहितीये का इथं इक्वेशन फर्स्ट मल्टिपल बाय 3 म्हणजे काय रे मराठीवाले समीकरण 1 ला 3 ने गुणू आता 3 ने गुणायचंय पण ते सर्वांना गुणायचं बरं का इथं किती जण आहेत हे एक प्रत्येक इक्वेशन मध्ये 3 जण असतात ज्याने गुणायचं ठरलंय त्यानं तिघांना पण मल्टिप्लाय करायचं डन मग आता सांगा इक्वेशन काय बनलं इथं 1 होता 3 1 जा 3x प्लस 3 7 जा 7 3 21y
आणि 3 10 जा म्हणजे 3 10 30. हे आपलं इक्वेशन तयार झालं. याला 3 नंबर देऊ आपण, कारण नवीन बनवलं ना. आता काय करायचं माहितीये का, आता पहिल्याला तात्पुरतं बघायचंच नाही, आता आपल्याला सेकंड आणि थर्डच बघायचं. चला दुसरी कंडिशन वरती आपण काम करतोय, लाईक टर्म शोधणे. लाईक टर्म सापडले नाहीत म्हणून आपण करायचा प्रयत्न केला. तर लाईक टर्म झालेत का बघू. इथं 3x आहे, इथंही 3x आहे. झाले लाईक टर्म्स? झाले. आता तिसरी कंडिशन, लाईक टर्म्सला कसलं साइन आहे बघायचं, सेम आहे का डिफरन्स आहे. इथं 3 ला कसलं साइन नाही म्हणल्यावर प्लस असतं आणि इथं पण प्लस आहे, म्हणजे सेम साइन आहे. सेम साइन आल्यावरती काय करतो आपण, वजाबाकी करतो. वजाबाकी करायची म्हटलं की तुम्हाला माहित आहे, आता इथं 3x ला 3x तर एलिमेंट होणार आहे. मग -2 आणि +21 याच्यामधली मोठी संख्या कोणती, तर +21, म्हणून हे आपण वरती लिहिणार. तर ते कसं लिहिणार बघा, 3x + 21y is equal to 30, and then second equation लिहिणार आहे 3x - 2y is equal to 7. आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन होती. सबट्रॅक्शन असल्यावरती काय होतं, साइन चेंज होतात हे तुम्हाला माहित आहे. ओके, या ठिकाणी देखील साइन चेंज झाले. परंतु एक गोष्ट आपली लिहायची राहिली, ती म्हणजे या ठिकाणी आपण जे सबट्रॅक्शन केलं ते कशाचं केलं, तर मी इंग्लिश वाल्यांना आयडिया सांगितलेली आहे सबट्रॅक्ट. इथं फ्रॉम, इथे एक इक्वेशन लिहायचं असतं आणि इथे एक इक्वेशन. कसं लिहायचं सांगितलंय, तर जे वरती लिहिलंय ते किती नंबरचं आहे, 3 नंबरचं, तर इथं 3 नंबर लिहायचा. आणि हे 2 नंबरचं आहे, तर इथं 2 लिहायचं. आणि मराठीवाले कसे लिहिणार आहेत, 2 व 3 ची वजाबाकी करू असं लिहिलं तरी चालेल, किंवा समीकरण 3 मधून 2 वजा करू असं लिहिलं तरी चालेल. चला आता आपण वजाबाकी करतोय. वजाबाकी करत असताना काय झालं बघा, या ठिकाणी 3x ला 3x एलिमिनेट केला म्हणजे गेला, +21, आणि आता या 2 चं मायनस साइन नाहीये, प्लस साइन असतं, मग +21 आणि +2 23y झालं. आणि 30 मधून 7 गेले, इथं देखील 23 आलं. मग आता याच्या पुढची ऑपरेशन्स तुम्हाला येतं. क्लिअर. आपण 2 एक्झाम्पल पाहिली. पहिल्या एक्झाम्पल मध्ये लाईक टर्म्स होतं, या एक्झाम्पल मध्ये लाईक टर्म्स नाहीये. मग ते कसं करायचं हे देखील मी सांगितलं. आणि एकदा का ते लाईक टर्म्स केलं आणि आपल्या 3 ट्रिक्सला तुम्ही स्टिकअप राहिला, तर तुम्हाला कसलंही गणित सुटू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक या रूलचा अभ्यास करा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करा. चला आता आपण हे एक्झाम्पल कंप्लीट करू. मग या ठिकाणी y राहिलं 23 आणि y मध्ये मल्टिप्लायचं साइन आहे, ते तिकडे गेल्यावरती डिवाइड होईल म्हणजेच आपण होईल, आणि 23 ने 23 ला डिवाइड केल्यावरती 1 आलं. आता आपली y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग यासाठी मी आयडिया काय सांगितली, द व्हॅल्यू ऑफ y पुटिंग कशात बी, म्हणजे y ची किंमत कशात बी ठेवू. कशात बी म्हणजे कशात, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, तरी सुद्धा उत्तर येणार. पण तरी बी हलकं थोडंसं इक्वेशन बघा. तर मला पहिलं थोडंसं हलकं इक्वेशन वाटतंय, मग आपण त्याच्यात ठेवू. हलकं बघण्याचं पाठीमागे रिझन म्हणजे काय, तर पटकन सुटेल आणि जास्त चुका होणार नाहीत. द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन फर्स्ट. मराठीवाले लिहितील y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, 1 नंबरचं इक्वेशन आपण इथं लिहितो, x + 7y इज इक्वल टू 10. आता आपल्याला y ची व्हॅल्यू भेटलेली आहे, बरोबर ना. मग y ची व्हॅल्यू 1 आहे, तर y च्या जागेवर पुट करायची. मग इथे x तसंच 7, आणि याच्यामध्ये मल्टिप्लायचं साइन असतं म्हणून मल्टिप्लाय. y ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 10. आता फक्त मल्टिप्लिकेशन होईल खालच्या स्टेपला. 7 1 जा 7 इज इक्वल टू 10. +7 आहे, हे राईट साईडला गेलं, काय होतं, मायनस होतं. ठीक आहे, x इज इक्वल टू 3. मग तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटली, y ची व्हॅल्यू भेटली, आणि फायनल आपल्याला याचं आन्सर लिहायचं असतं. ते कसं लिहायचं असतं, सोल्युशन 3 and 1, म्हणजे x चा अगोदर लिहितात आणि y ची व्हॅल्यू नंतर लिहितात. अशा स्वरूपात आपण हे एक्झाम्पल सोडवलं. आशा करतो तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेलं असेल. चला आपण थोडंसं पुढे जाऊयात. आता या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, आणि ते सुद्धा आपण याच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण पहिल्या इक्वेशन मध्ये आपण लाईक टर्म्स घेतले होते, दुसऱ्यामध्ये लाईक टर्म्स केले, आता याच्यात पण लाईक टर्म्स करणार आहे. परंतु मी हे का घेतलं आहे ते समजून सांगतो. पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला सेम साइन आली, वजाबाकी करावं लागली. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण सेम साइन आलं, वजाबाकी करावं लागलं. तर प्लस
करून काय होतंय हे बघायसाठी घेतलंय. तर बघा इक्वेशन आहे आपलं, ते इक्वेशन काय आहे 2x - 3y = 9 आणि पुढचं आहे 2x + y = 13. आता लक्ष द्या बाळांनो, तुम्ही म्हणणार सर चला आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? आहे. ax + by = c, ax + by = c म्हणजे हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं, हे आपलं सेकंड झालं. ओके डन. लाईक टर्म्स आहेत का? तर नीट बघा, लाईक टर्म्स आहेत इथं. 2x आपलं काम झालं, हरकत नाही. मग लाईक टर्म्स आहेत, तर या लाईक टर्म्सला सेम साइन आहे का डिफरन्स आहे? तर +2x + 2x सेम साइन आहे म्हणजे तुम्ही वजाबाकी कराल. डन. तुम्ही वजाबाकी कराल, पाठीमागच्या 1-2 सारखं हे गणित सोडवू शकता, ट्राय करू शकता. परंतु मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघूयात आपण 2x आहे पण तरी बी आपण y ला लाईक टर्म्स करूयात. बघूयात काय होतंय गणित सोडवताना. या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी नाहीये, मग आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन सेकंडला मल्टिपल बाय 3, समीकरण 2 ला 3 ने गुणू. मग 2 नंबरचं इक्वेशन आहे त्याला गुणा. 3 2 जा x, 3 1 जा 3y आणि 13 3 जा 39. हे झालं 3 नंबरचं इक्वेशन. ओके, आता काय करायचं आपल्याला, याच्यात आणि याच्यातच बघू आपण लाईक टर्म्स आहेत का. तुम्ही म्हणणार सर होतं तरी का केलं, हे तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलंय बाळांनो. बघा आता या ठिकाणी 3y आणि 3y आहे, लाईक टर्म्स आहेत का? चला लाईक टर्म्स आहेत. आता याच्यात सेम साइन आहे का डिफरन्स आहे? नाही. बघा इथं 3 ला मायनस आहे, इथं 3 ला प्लस आहे म्हणजे डिफरन्स आहे नाही. मग बेरीज करायची. आलं का लक्षात? पाठीमागचे दोन्ही एक्झाम्पल्स वजाबाकी केलं होतं, हे सबट्रॅक्शन बेरीज करावं म्हणून घेतलंय आणि ते होतं सबट्रॅक्शन पण तरी मला तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं किंवा दाखवायचं होतं आपले रूल्स बसतात का किंवा आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, याच्यासाठी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग आता तुम्हाला समजलं, ऍडिंग करायचंय. कोणाची ऍडिंग करणार? ऍडिंग सेकंड अँड थर्ड, 2 व 3 ची बेरीज करू. इथं छोटं मोठं जास्त विचार करावा लागत नाही बेरजेमध्ये. चला एका खाली एक लिहूयात 2 नंबरचं. 2x बाळांनो या ठिकाणी फर्स्ट पाहिजे ना. 2x - 3y = 9 आणि थर्ड नंबरचं आपलं आलंय 6x + 3y = 39. याची प्लस होते, प्लस मध्ये साइनचा काही संबंध येत नाही. काय येत नाही तर बघा, +3 ला -3 गेलं, एलिमिनेट झालं. मायनस प्लस मायनस होतं म्हणजे गेलं ते. 2 आणि 6 8x झाले आणि 39 मध्ये 9 टाकले तर किती होतात? 48 ना. ओके, आता इथून पुढे तुम्हाला एक्झाम्पल येतं. हेच मला सांगायचं होतं बेरीज केल्यावरती कसं सोपं आहे ते. मग 8 आणि x मध्ये मल्टिप्लायचं साइन आहे ते तिकडे गेल्यावरती डिवाइड होईल. मग 8 ने याला डिवाइड केलं, x ची व्हॅल्यू 6 येणार आहे. 8 6 जा 8 6 48 होय का रे? ओके, x ची व्हॅल्यू 6 आली. आता y ची काढायची. मग काय करता तुम्ही, तर द व्हॅल्यू ऑफ x = 6 पुट इन इक्वेशन. कशात बी, कुठल्यात बी ठेवा, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा. चला कशात ठेवू, हलकं कुठलं वाटतंय? 2 3 कशात बी ठेवलं तरी येतं. x = 6 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता 2 नंबरचं इक्वेशन इथं राईट करायचं खाली. 2x + y = 13. इथं 2 × 6 + y = 13. 2 6 जा 12 + y = 13. y जागेवरती राहिला, 13 इथं, 12 तिकडे गेले, -12 झाले, y = 1 आणि फायनली आन्सर काय आला आपलं 6,1. ओके डन. समजतंय तुम्हाला? आशा करतो चांगल्या रीतीने एक्झाम्पल समजलं असेल. एलिमिनेशन मेथड्स आता तुमची परफेक्ट झाली असेल, कारण त्याला मेन रिझन आहे आपल्या या ट्रिक्स. जो विद्यार्थी या ट्रिक्स पूर्णपणे फॉलो करेल त्याचे मार्क्स जाणार नाहीत. परंतु अजूनही महत्वाची गोष्ट, त्या ट्रिकचा यूज इथपर्यंतच होतोय. याच्यानंतरनं जे लागतं ते तुम्हाला बेसिक मॅथ्स लागतं. म्हणजे तुम्हाला ट्रान्सफर कसं करायचं, डिवाइड कसं करायचं, रिड्यूस कसं होतं, साइन कसे बदलतात, हे तुमचं बेसिक नॉलेजशी संबंधित खेळ असतो. त्याच्यामुळे हा स्टडी करत असताना अगोदर बेसिकचा आपला जो कोर्स आहे तो कम्प्लीट करा.
तो जर कंप्लीट केला तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही चांगले मार्क्स घेण्यापासून. चला ओके, आपण पुढच्या कंटेंटकडे जाऊयात. आता याच प्रॅक्टिस सेटमध्ये अजून एक थोडंसं किचकट म्हणण्यापेक्षा थोडंसं वेगळं गणित आहे, ते आपण गणित या ठिकाणी घेतोय आणि ते गणित देखील आपण आपल्या ट्रिक्सने सोडवणार आहोत. गणित कोणतंही असू द्यात, या 3 ट्रिक्स फॉलो करा सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी एलिमिनेशन पद्धतीने, तरी तुम्ही क्लिअर होणार. बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलंय. आता मला सांगा, मी याला वेगळं बोलतोय किंवा तुम्ही देखील याला घाबरत असाल तर काय करायचं, मी एक्झाम्पल या ठिकाणी राईट करतो. मला सांगा तुम्हाला का भीती वाटेल किंवा का वाटेल सुटू शकत नाही, ते मला थोडंसं सांगा. तर सर्वांना विचार केला असेल त्याचं रिझन आहे की बाबा याच्यामध्ये अपॉन दिसतंय काहीतरी, बरोबर. इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये 3 आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 4 आहे. मग अपॉन दिसल्यामुळे जर थोडीशी भीती वाटत असेल तर आपण अगोदर आपण अपॉन असलेली संख्या घालू, मग बघूयात काय होतंय. मग मला सांगा, इथं 3 डिवाइड आहे, मग 3 ला डिवाइड असताना घालवायचं असेल तर डिवाइडच्या अपोजिट काय, मल्टिप्लाय. मग फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा, दुसऱ्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करा आणि याच्यानंतर आता माझी ट्रिक्स ऐका. अपॉन मध्ये जी संख्या येईल त्याच संख्येने गुणायचं. अपॉन मध्ये जी संख्या येईल त्याच संख्येने गुणा, ती संख्या निघून जाते. मग बघा, इक्वेशन फर्स्ट मल्टिपल बाय 3, मग याला 3 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे तिघांना गुणायचं. 3 इंटू 1/3x प्लस 3 इंटू वाय 3 इंटू 10/3. बघा काय झाली गंमत, क्रॉस जातं गुणाकारामध्ये, माहित आहे तुम्हाला. नसेल तरी बेसिकचा स्टडी केल्यावरती ही गोष्ट लक्षात येईल. मग इथं काय उरलं, 1x म्हणजेच x लिहिला तरी चालतो. इथं 3y आणि इकडं 10, हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. ठीक आहे, याला थर्ड नंबर दिलं तरी चालेल, पण फर्स्ट मानूयात. आणि इक्वेशन सेकंडला काय करायचं आपल्याला, इक्वेशन सेकंड मल्टिपल बाय 4, कारण इथं खाली 4 आहे. मराठीवाले काय म्हणणार, समीकरण 1 ला 3 ने गुणू आणि समीकरण 2 ला 4 ने गुणू, बरोबर का रे. आता गुणू, चला 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4y बरोबर 4 गुणिले 11/4. काय झालं याच्यामुळे, इथं देखील 4 ला 4 गेले, 4 ला 4 गेले. आपण ते आपल्याला ज्याची भीती वाटत होती ते तर घालवतोय ना. 4 दुने 8x अधिक y बरोबर 11, हे 2 नंबरचं इक्वेशन झालं. आता हे एक्झाम्पल्स आपल्या पूर्वीच्या एक्झाम्पल सारखं दिसायला लागलं, त्याच्यामुळे तुम्ही इथं विचार करू शकता. बघा, चला आपला विचार चालू करू आपण. ज्याची भीती वाटत होती त्याला आधी लूज केलं, आता आपल्या ट्रिक्स फॉलो करायच्यात. दिलेलं गणित स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, तर आहे. लाईक टर्म्स आहेत का, बघा. इथं x आहे, इथं 8x आहे, इथं 3y, इथं y आहे, म्हणजे नाहीये. करावं लागेल, काय करायचंय ते करा. तुम्हाला x करा नाही तर y करा, दोन्ही चालेल. आणि मग लाईक टर्म झालं की मग पुन्हा शोधायचं, सेम साइन आहे का, डिफरन्स साइन आहे. तर बघा, इथं पण सेम साइन येणार आहे, तिथं पण सेम, म्हणजे वजाबाकी होणार आहे इथं. आणि हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता अशी मला खात्री आहे. तर सर्वांना सॉल्व्ह करून याचा आन्सर मला जे येणार आहे x आणि y चं, ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके, डन. चला पुढे. आता 1.1 मध्येच एक एक्झाम्पल आहे. $99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि दुसरा आहे 101x प्लस 99y बरोबर 501. तर तुमच्या असं लक्षात येतं या ठिकाणी जो कोइफिशियंट आहे 99 हा x साठी आहे, तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये तो y साठी आहे. आणि 101 हा पहिल्या इक्वेशन मध्ये y साठी आहे, तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये x साठी आहे. अशा स्वरूपाचं एक एक्झाम्पल तुम्हाला पाहायला भेटेल. आणि जर अशा स्वरूपाचं एक्झाम्पल आलं की ज्याच्यामध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये जो कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये y ला आहे आणि पहिल्या इक्वेशनचा y चा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये x ला आहे, अशा वेळेस याला आपण एक्सचेंज कोएफिशियंट बोलू, सहगुणकांची अदलाबदल असलेलं एक्झाम्पल बोलू. आणि हे गणित सोडवण्याचे ट्रिक्स आहे फक्त एकदा प्लस, एकदा मायनस आणि पुन्हा प्लस करणे. एवढ्या छोट्याशा ट्रिक्समुळे आपण 2 पानाचं गणित सोडवू शकतो. डन. चला पाहूयात ट्रिक्स. बघा पुन्हा एकदा,
एकदा प्लस करायचं, एकदा मायनस करायचं व पुन्हा प्लस करायचं. प्लस एकदा, मायनस एकदा आणि पुन्हा प्लस. एवढी छोटीशी ट्रिक्स आहे. चला पाहूयात गणित कसं सुटतंय. बघूयात या ट्रिक्सना आपण 2 पानाचं एक्झाम्पल कसं सोडवू शकतो. चला ठरलं आपलं प्लस करायचं मायनस करायचं. मग इक्वेशन फर्स्ट, जस्ट 1 मिनिट. ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडची बेरीज करू, हे ठरलं आपलं, बरोबर का? मग बेरीज करण्यासाठी एका खाली एक मांडतो. पहिलं इक्वेशन आहे 99x प्लस 101y बरोबर 499 आणि दुसरे इक्वेशन आहे 101x प्लस 99y बरोबर 501. या दोघांचे ऍडिशन झाले, आपण पण ऍडिशनच करू. 99 आणि 101 200x येतं, 101 आणि 99 200y येतं आणि 499 501 1000 येतं. ओके डन. आता इथं आलं, इथं एक छोटीशी ट्रिक सांगतो, लक्षात ठेवायचं. जी पहिला नंबर तुम्हाला येईल ना, कुठलाही येऊ द्या अंक, त्याच अंकाने याला डिवाइड करायचं. आपल्याला सिंप्लिफाय करण्याचा आयडिया सांगतोय मी तुम्हाला. मग आता काय म्हणणार मी, डिवायडेड बाय 200 म्हणजे 200 ने भागू. का भागायचंय तर आपल्याला लूज करायचंय ते थोडंसं. मग कसं लिहिणार मी ते, 200x अपॉन 200 प्लस 200y छेद 200 बरोबर 1000 छेद 200. याचा परिणाम बघा काय होतोय. या 200 ला 200 गेलं, या 200 ला 200 गेलं, इथं 0 ला 0 गेलं, 2×5 = 10 म्हणजे फायनली आलं x प्लस y इज इक्वल टू 5. हे 3 नंबरचं इक्वेशन आहे. लक्ष द्यायचं आता तुम्ही. मी बोललो एकदा प्लस करायचं, बरोबर का? एकदा प्लस केलं आपण, याच्यामुळे एक इक्वेशन जनरेट होतं. डन. आता दुसरी कृती करायची आपल्याला, एकदा मायनस करू. एकदा मायनस करायचंय. मग मायनस करायचं म्हणल्यावर पहिल्यांदा 99 आहे आणि दुसऱ्यांदा 101 आहे. मोठं कोण, मोठ्यातून छोटं घेतल्यावरती सुटतं. एक्झाम्पल कुठलंही अगोदर घेतलं तरी जमेल, परंतु थोडंसं साईनमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यापेक्षा आपलं सोपी लॉजिक लावायची. मग आपण दुसरं वरती लिहू, मोठी संख्या असलेलं 101x प्लस 99y बरोबर 501 आणि 99x प्लस 101y बरोबर 499. आता यांची आपण वजाबाकी करतोय आणि वजाबाकीमध्ये तुम्हाला माहिती आहे साइन चेंज होत असतात. आता हे झालेलं आहे आपलं, परंतु वरती वाक्य कसं लिहितो आपण तुम्हाला शिकवलं आता मी. सबट्रॅक्ट, इथं फ्रॉम शब्द लिहायचा आणि इथं काय लिहायचं, जे वरती लिहिलंय ते किती नंबरचं आहे, 2 नंबरचं, आणि खालती लिहिलंय ते 1 नंबरचं. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम सेकंड. ओके. मग मराठीवाले कसे लिहितील, 1 व 2 ची वजाबाकी करू तरी हरकत नाही. ठीक, इथं बेरीज केली, इथं वजाबाकी करू. आता वजाबाकी करायची आहे तुम्हाला, येते वजाबाकी बाळांनो. 101 मधून 99 गेले 2x, मोठ्या संख्ये चिन्ह प्लस. ओके, इथं 99 आणि 101 मधून 99 गेले 2y, पण मोठ्या संख्ये चिन्ह वजा, आणि 501 मधून 499 गेले 2. आणि आता मी या ठिकाणी जी ट्रिक सांगितली होती ती कोणाला आठवेल, 200 जी पहिली संख्या येईल त्यानंच डिवाइड करा. मग इथं कोणती संख्या आली पहिली, 2. मग इथं लिहिणार मी डिवायडेड बाय 2, 2 ने भागू. बघा 2 ने भागल्यावरती काय होईल, 2x अपॉन 2 मायनस 2y अपॉन 2, 2 अपॉन 2, 2 ला 2 गेले, 2 ला 2 गेले, इथं पण 2 ला 2 गेले, पण काहीच नाही शिल्लक राहिलं, म्हणून काय राहिलं, 1 राहिला. मग फायनली आन्सर काय झालं, x मायनस y इज इक्वल टू 1. हे आपलं फोर्थ इक्वेशन आलं. लक्ष द्यायचं आता हळूच. पहिल्यांदा प्लस केलं, 3 नंबरचं इक्वेशन भेटलं. परत मायनस केलं, 4 नंबरचं इक्वेशन भेटलं. आता 2 ट्रिक्स तर झाल्या, प्लस करा एकदा, मायनस करा. शेवटची राहिली पुन्हा प्लस करा. मी शब्द लिहिलाय, पण पुन्हा प्लस कोणाचं करायचं, जे तयार झालेले 2 इक्वेशन आहेत ना, ह्या दोघांचं करायचं. डन. चला करून बघूयात आपण. बघा मग मी काय म्हणणार आता, इथं ऍडिंग थर्ड अँड फोर्थ, 3 नंबर व 4 नंबरची ऍडिंग करू. डोकं लावायचं नाही, मी सांगितलंय पुन्हा प्लस करू, प्लस करा, डिरेक्टली गणित सुटणार आहे. x प्लस y इज इक्वल टू 5 आणि x मायनस y इज इक्वल टू 1. याची प्लस करायची. प्लस करत असताना सुद्धा या ठिकाणी बघा y ला y कॅन्सल होतंय,
कारण प्लस मायनस मायनस होतं. मग राहिलं काय 2x, x आणि x, 2x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 6 अपॉन 2, x इज इक्वल टू 3. आलं का? x ची व्हॅल्यू आली. आता y ची व्हॅल्यू काढायची. काय करणार आपण? द व्हॅल्यू ऑफ x पुटिंग कशात बी, पण हलकं बघतो. 1 नंबर 2 नंबर लय मोठे दिसतात, 3 नंबर 4 नंबर छोटे दिसतात, 3 किंवा 4 मध्ये ठेवा. तर आपण इथं 3 मध्ये ठेवू x ची व्हॅल्यू. x प्लस y इज इक्वल टू 5. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 3 ठेवली तर काय उत्तर येणार आहे हे तुम्हाला पण माहित आहे, पण तरी पण लिहितोय. x ची किंमत आली 2. आणि अशा तऱ्हेने आपण एवढं मोठं एक्झाम्पल सॉल्व केलं बघा. कमीत कमी तुमची 1.5 ते 2 पानं भरणार आहेत व्यवस्थित मांडणी तुम्ही केल्यावरती. परंतु एवढं मोठं गणित सुद्धा लूज होऊ शकतं फक्त जर तुमच्याकडे ट्रिक्स असतील. आणि त्या ट्रिक्ससाठीच आपला यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, त्याची बेल आयकॉन दाबावं लागेल, तरच तुम्हाला अशा ट्रिक्स वेळोवेळी भेटतील आणि सर्वांच्या अगोदर भेटतील. आणि आशा करतो अशा स्वरूपाचे एक्झाम्पल्स तुम्ही स्कूलमध्ये सोडवले तर तुमचे गुण वाढणार आहेत, तुमची वर्गामधली प्रतिष्ठा वाढणार आहे, मुलगा हुशार झाला असं पालक म्हणणार आहेत, टीचर बोलणार आहेत. त्याच्यामुळे या ट्रिकचा वापर आपण केलाच पाहिजे. ओके, डन. समजतंय तुम्हाला? जर एक्सचेंज कोएफिशियंटचं एक्झाम्पल असेल म्हणजे काय हे तुम्हाला आता बोललो. इथं 99 आहे तर इथं 99 असतं, इथं 101 असेल तर इकडे 101 असतं. याला एक्सचेंज कोएफिशियंट बोलतात. असं असेल तर एकच ट्रिक्स फॉलो करायची. एकदा प्लस करा, एकदा मायनस करा आणि पुन्हा प्लस करा. हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. याच्यामुळे याच्यामध्ये असलेलं दुसरं एक्झाम्पल जे आहे ते देखील तुम्हाला सुटेल अशी आशा करतो. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. आणि हेच मी तुम्हाला आता या 1.1 मध्ये जेवढे आवश्यक एक्झाम्पल होती ते एक्झाम्पल सोडवली. जे हार्ड होते ते सुद्धा विथ ट्रिक सोडवली. आता आपण तुम्हाला होमवर्क देतोय, तो होमवर्क तुम्ही कंप्लीट करायचा. आणि जर काय शंका आली तर बिनधास्त मला विचारा. तसंच जर आवडलं तर लाईक्स केलं पाहिजे आणि कमेंट केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मित्रांना देखील शेअर केलं पाहिजे. मग या ठिकाणी तुम्हाला मी एक 4 नंबरचं, एक 5 नंबरचं आणि एक 8 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर आपल्या त्याच पहिल्या ट्रिक्सने हे एक्झाम्पल सुटेल. पहिली ट्रिक्स, दुसरी ट्रिक्स, तिसरी ट्रिक्सने. आणि हे वाले एक्झाम्पल आहे हे आत्ताची आपली ट्रिक्स, एकदा प्लस एकदा मायनस आणि पुन्हा प्लस या ट्रिक्सने सुटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही याची ट्राय करा आणि आपलं उत्तर XY या रूपात कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.